गणित 7वी घटक आहे पूर्णांक संख्या. इंग्रजीमध्ये त्याला इंटिजर्स असं म्हणतात. आज आपण पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स कोणत्या संख्यांना म्हणतात ते शिकूया. खाली पहा, संख्या रेषा म्हणजे ही नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर म्हणजेच संख्या रेषेवर 3 प्रकारच्या संख्या आहेत. एकूण 3 प्रकारच्या संख्या आहेत. मध्ये सुरुवातीला 0 आहे. या शून्याच्या उजवीकडे ज्या संख्या तुम्हाला दिसत आहेत या संख्यांना धनसंख्या असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यांना पॉझिटिव्ह नंबर्स असं म्हणतात. या शून्याच्या डावीकडे पहा, या सर्व संख्यांना ऋण संख्या म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यांना निगेटिव्ह नंबर्स असं म्हणतात. त्यांचं वाचन असं करूया: धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5, धन 6, धन 7 आणि असंख्य संख्या. इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह 1, पॉझिटिव्ह 2, पॉझिटिव्ह 3, पॉझिटिव्ह 4, पॉझिटिव्ह 5, पॉझिटिव्ह 6, पॉझिटिव्ह 7, अनलिमिटेड नंबर्स. इकडे डावीकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7 आणि इकडे असंख्य संख्या. इंग्लिशमध्ये निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 4, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 6, निगेटिव्ह 7, अनलिमिटेड नंबर्स. अशा पद्धतीनं या संख्या रेषेवरील संख्येचं वाचन करतात. याच्यामध्ये 3 प्रकारच्या संख्या आहेत हे आपण आत्ताच पाहिलं. एक म्हणजे 0, दुसरी म्हणजे सर्व धनसंख्या आणि तिसरी म्हणजे सर्व ऋणसंख्या. आता शून्याच्या उजवीकडे जसं आपण पुढे जाऊ 1, 2, 3, 4, 5 अशी संख्येची किंमत वाढत जाते. तर शून्याच्या डावीकडे आपण जसे पुढे जाऊ म्हणजे निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशी संख्येची किंमत कमी कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. आता आपण याची व्याख्या काय शिकलो ते पाहूया. पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0 सर्व धनसंख्या व सर्व ऋणसंख्या यांना एकत्रितपणे पूर्णांक संख्या म्हणतात. इंग्लिशमध्ये इंटिजर्स 0 all positive numbers and all negative numbers together called integers. उदाहरण संग्रह 8. मल्टिप्लाय, गुणाकार करा. गुणाकाराची काही गणित या ठिकाणी मी दिलेली आहेत. तत्पूर्वी आपण या गुणाकार आपण करण्यापूर्वी चिन्हांचा विचार करूया. चिन्हांची काही सूत्र या ठिकाणी मी दिलेली आहेत ती पहिल्यांदा पाहूया. बघा, ऋण गुणिले ऋण बरोबर धन, ऋण गुणिले धन बरोबर ऋण, धन गुणिले धन बरोबर धन, धन गुणिले ऋण बरोबर ऋण. या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी गुणाकार करूया. बघूया या ठिकाणी पहिलं गणित आहे ऋण 5 गुणिले ऋण 3, निगेटिव्ह 5 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 3. याचं उत्तर काढण्यापूर्वी आधी 5 आणि 3 यांचा गुणाकार करूया. 5 त्रिक 15. मी या ठिकाणी 15 लिहितो. आता या ठिकाणी याच्या चिन्हासाठी पुन्हा सूत्राकडे जाऊया. इथं बघा ऋण ऋण आहे. या सूत्रांमध्ये पहा ऋण ऋण. आपण या ठिकाणी कोणतं चिन्ह आलेलं आहे, धन, ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, प्लस. या ठिकाणी पॉझिटिव्हचं चिन्ह द्यायचं म्हणजे उत्तर आलं पॉझिटिव्ह 15, धन 15. दुसरं गणित पहा, ऋण 5 गुणिले धन 4 म्हणजेच निगेटिव्ह 5 इज मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह 4. बघा आता याचं उत्तर गुणाकार करूया. 5 गुणिले 4, 5 चौक 20. आणि चिन्हांचा उपयोग बघूया. चिन्हांचं सूत्र मायनस आणि प्लस. इथं बघा मायनस प्लसचं दुसरंच आहे बघा, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. या ठिकाणी आपण मायनसचं चिन्ह देऊया म्हणजे उत्तर आलं -20. त्यानंतर पहा धन 6 गुणिले धन 3 म्हणजेच पॉझिटिव्ह 6 इज मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह 3. त्यांचा गुणाकार करूया. 6 गुणिले 3 6 18. आता चिन्हांचा विचार करण्यासाठी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, धन धन इथं शोधूया. धन गुणिले धन, उत्तराला चिन्ह येतं धन, म्हणून आपण या ठिकाणी धन हे चिन्ह देऊया म्हणजे उत्तर आलं धन 18 पॉझिटिव्ह 18. चौथं गणित पहा, धन 7 गुणिले ऋण 6
यांचा गुणाकार आधी करूया अंकांचा. 7 × 6 7 चुकून 42. आता आपण चिन्हासाठी आपण पुन्हा सूत्राकडे जाऊया. धन आणि ऋण. बघा चौथं सूत्र पहा. धन गुणिले ऋण बरोबर ऋण उत्तर येतं. म्हणून या ठिकाणी आपण उत्तराला ऋण म्हणजेच निगेटिव्ह हे साईन देऊया. म्हणजे उत्तर येईल ऋण 42 निगेटिव्ह 42. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस सेट 8 हा उदाहरण संग्रह 8 सोडवा आणि सोडवलेली गणित आपल्या वर्गातील व आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा विषय शिक्षकांना. प्रॅक्टिस सेट 9 सराव संच 9. क्वेश्चन आहे डिवाइड भागाकार करा. या ठिकाणी मी 4 गणितं दिलेली आहेत आणि त्या 4 गणितांच्या समोर मी जी काही चिन्हसूत्र वापरणार आहे ती चिन्हसूत्र सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ही चिन्हसूत्र पाठ करून ठेवायची आहेत. म्हणजे अशा पद्धतीची गणितं सोडवायला खूप सोपं जाईल. पहिलं गणित बघूया. -75 और -75 इज डिवायडेड बाय 15 म्हणजेच ऋण 75 भागिले 15. आता या ठिकाणी पहा 75ला मायनस असं चिन्ह आहे पण 15ला या ठिकाणी चिन्ह नाही. जेव्हा कोणतंच चिन्ह नसतं तेव्हा त्या ठिकाणी धन चिन्ह असतं, पॉझिटिव्ह चिन्ह असतं, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ह्या सूत्राचा उपयोग करूया. बघूया 75ला मायनस आहे या ठिकाणी मायनस आहे, 15ला प्लस आहे या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे याचं उत्तर येतं मायनस. म्हणून आपण मायनस चिन्ह या ठिकाणी देऊन ठेवूया. आता आपण भागाकार करूया. 15च्या पाड्यात 75 आहे का तर आहे. 15 5 75 या ठिकाणी आपण 5 लिहूया म्हणजे उत्तर आलं -5. तसंच दुसरं गणित पहा. -150 डिवायडेड बाय -50 म्हणजे ऋण 150 भागिले ऋण 50. या ठिकाणी 150ला ऋण चिन्ह आहे, या 50ला ऋण चिन्ह आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी ऋण ऋण आहे. बघा या सूत्रामध्ये ऋण ऋण चिन्ह असल्यानंतर उत्तराला प्लस साईन येतं. या ठिकाणी प्लस लिहूया. आता आपण भागाकार करूया. 50ला कितीनं गुणल्यानंतर 150 येतं तर 3 म्हणजे 50 त्रिक 150 म्हणजे +3 हे याचं उत्तर आलं. त्यानंतर तिसरं गणित आहे 100 भागिले 20. या ठिकाणी 100लाही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं धन. 20लाही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं धन. दोन्हीकडे बघा धन धन चिन्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आपण हे सूत्र वापरूया. पॉझिटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू प्लस म्हणजे पॉझिटिव्ह. या ठिकाणी मी समान चिन्ह जे आहे म्हणजे प्लस आहे ते या ठिकाणी देऊन ठेवतो. आता भागाकार करतो. 20च्या पाड्यात 100 आहे म्हणजे 20 5 100 म्हणजे उत्तर येतं 5. उत्तर येतं धन 5 पॉझिटिव्ह 5 हे उत्तर आलं. त्यानंतर चौथं गणित आहे 52 भागिले ऋण 13. 52 इज डिवायडेड बाय -13. 52ला चिन्ह नाही म्हणजे तिथं असतं धन चिन्ह. 13ला या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. धन आणि ऋण बघा या सूत्रामध्ये धन आणि ऋण आहे तेव्हा उत्तराला चिन्ह आपण कोणतं देणार आहोत ऋण देणार आहोत. हे ऋण आधी चिन्ह लिहून ठेवायचं नंतर भागाकार करायचा. 13नं 52ला भागायचं आहे. 13चा पाडा 52 पर्यंत म्हटल्यानंतर 13 चोक 52 4 उत्तर येतं म्हणजे एकूण उत्तर येतं -4 -4. अशा पद्धतीनं सराव संच 9 सोडवून आपल्या विषय शिक्षकांना दाखवायचा आहे. धन्यवाद.